पोट्टी दिसत नाही. चला आता दगडे जाऊन पाहतो आहे मी तिथं पोट्टी. बापाले काय तर इकडे येऊन वाटते सगळेजण. इकडं मीटिंग चालू वाटते यायची. हो की नाही ना, आमची त्या मीटिंग चालू होती. आता भुजारा मागायला केव्हा निघायचं बाय. हो झिंगा ये आता निघाचाच प्लॅन चालू होता आमचा. हो का, बरं झालं आलो. मग नाही तुम्ही तिकडे चौकात बसून होतो, तुमची वाट पाहत होतो मी. नाही हा म्हणते आता कोणत्या इलाक्यात जायचं पहिले बाय. सोबतच जायचं सोबतच जाऊ ना आपण सगळे. बरं चला मग सगळेजण बैल घेऊन या. बैल झाला. हो चला, नाही त्याची दुसरी पोट्टी घेऊन जायची आणि तेच घेऊन जायचे सगळं. काय म्हणतो आपले सुरुवात करून करावं लागते पहिले. सांगा ते सुरुवात चला ना. आता सुरुवात काय आपण जवळून करून टाकू. इथं आजूबाजूचे पाहू काय भेटते तर. अरे पहिले निघा ना बैल घेऊन, मग पाय त्यांनी सुरुवात आणि गिरवात. चला पहिले. हो काकू आहे का घरी? बोजारा द्या, बोजारा पोळ्याचा बोजारा. आले का तुम्ही बोजारा मागायला? थांबा तुम्ही ते 4 जण आहे. तुमचे बैल काऊन 2च दिसताय मला? ते मोठा बैल आहे ना, मोठा बैल ते आमच्या 3घात आहे. पण ते छोटा बैल एकटा आहे ते. असंही असते का? प्रत्येकाचे एक एक बैल असते. जाऊ द्या ना काकू, तुम्ही बोजारा देऊन द्या ना आमच्या नावाचा. मी 2च जणाचा बोजारा देईन. पण इथं आम्ही 4 जण दिसतो ना काकू, तुम्ही 2च जणाचा काऊन बोजारा देता? दिन 4 जणाचा. हो ना काकू, मी लहान आहे, मला बैल उचलता येत नाही म्हणून आमच्या 3घाचा बैल आहे ते. आणि 3घा मिळून बैल उचला लागते ते. हो बाई भादऱ्या, तुला म्हणतात बोलायला कोण सांगितलं? दिले पैसे बरोबर उचलता येते नोटा. दगडे भोरव दे ना आता. मला बाबानं बैलच नाही आणले, मी काय सांगू काकूले. मार तिकडे जाऊन जुव्यात पैसे उडवा लागला, बैलच नाही आणून दिले. बरं जाऊ दे आता काकूले बोजारा मागू आपण. काय काकू तुम्ही 5-10 रुपयासाठी पाहा लागले. दिन द्या चौघाले आता आलो सावता. बरं घ्या चौघ घ्या. जाऊ दे. हे की रे बाबू, देऊन दे चौघाली की तुम्ही घेऊन घ्या. काकू हे काय दिले तुम्ही 4 रुपये आम्हाला? आता काय 1 रुपयाचा जमाना राहिला का आता इथं? किमान 5-5 रुपये द्यायचे होते काकू आम्हाला. तुमचा नवरा सर्व्हिस लाईन इथं 20 रुपये दिले असतात, काय बिघडलं असतं? बाबू अशी लय पोरं येते. असेच जर मी 5-5, 6-6, 10-10 रुपये दिले ना, तेवढ्या रुपयात माझ्या किराणा फागती एका महिन्याचा. पोळ्यात मी 4 पूर्णाचे पोळे जास्त खाऊ शकतो. अरे बापरे काकू, तर लयच विचार करायला लागली पुढचा बी. वर्षातून एकच वेळा येतो काकू तुमच्या घरी आम्ही बोजारा मागाले. वगैरे पोटतो चला दुसऱ्या घरी. बोजारा ना, बोजारा पोळ्याचा बोजारा. आले का रे तुम्ही बोजारा मागाले? या. तुमच्या बाईला कुठे गेले दिसत नाही मला. अरे दगड्या भाऊ, तिथून बैल उचलले होते का नाही आपण? अबे बैल काढे हातून उचलले होते का नाही बैल तिचे? मला कुठं उचलते तिचे बैल? आणि तू काय पाहता की आता बैलांना तर तुम्ही स्वतःच आहे. मला वाटलं काड्या घेते बा, ते तुम्ही मोठावाला दोघं घेता. म्हणजे तुला का फुकटाचेच पैसे द्यायचे का? फुकटे स्वतःचे बैल स्वतःच द्या. बरं जाऊ द्या आता. नाही आणले बोजारा घेऊन जा तुम्ही, नंतर घेऊन जा नंतर पूजाला. बापाले का अशी काकू पाहिजे ते पाय ना, मागची शेजारची काकू ती. बरं त्या काकू बोजारा हे घ्या आता तुम्ही वाटून घेऊन घ्या, मी चालले का जरा. हो काकू हो, आम्ही वाटून घेतो बरोबर. पाहिले का या काकूनं आपल्याला 20 रुपये दिले. ते लमची काकू 4 रुपये देऊन आपल्याला हाकला लागली होती. इथे येऊन आपलं साधलेले का दगड? हो दगड हो. तू तर काही बोलूच नको बे. बैला घुंताले का? धड बैला पकडता येत नाही तिले धड बैला पकडता येत नाही. ते काय बायको सांभाळून दे पुढं. अभि या काढायला बायको तर भेटली पाहिजे. बरं पहा आता दुसऱ्या इकडे जाऊन तर काही फायदा नाही, जास्त काही भेटत नाही. आता आपण बोजारा मारून खतम करून टाकू. हे आपल्याला जेवढे आले त्याचे अर्धे करून टाकू मस्त निम्मी. बाबू मला न वेळ जमावचा बसा चांगले कट्ट्यावर पत्ती खेळायला जात आहे. कालची हारली दिखा लागते ना आज मला. हो चल आपल्याला खेळायला जावं लागते. लवकर चाल, दगड खतम कर. आणि काढ्या तू हिंडत राही दिवसभर. जेवढे येईल तेवढे मला आणून दे बरोबर तू. हो मी बैल लावत असं काय तुला आणून देतो. जा निघले का बे? का बोललास तू? का बोलला? नाही मी काही नाही बोललो. मी देतो तुला आणून देतो. चला मग आपण 3 जण जाऊ आणि बसू कट्ट्यावर. चला. नाही बेले का मा बापाला दिसलो मा बाप चांगलेच तोडा जाऊ. अबे तुझ्या बाप काय चांगले तोडते देतो. बाप स्वतः बसून नाही. अबे पण मला बसू देत नाही का? चाल ना आम्ही समजतो दगडाचा. तरी लेका माही फाटत आहे का? मी काही येत नाही रे. तिथं येऊन मला मारायचा होय. बरं जाऊ दे, तू काय येऊ नको. मॅट आले का? तुला पिसाडच आले का? चाल ना आपण दोघं जाऊन चाल लवकर. अबे दगडे भाऊ, आपण ते येईल ह्या कळलं, पण आता आपण खेळायला जायचं कुठं? अबे चाल ना तिकडे हॉलमध्ये खेळता वाटते पोट्टी तिकडल्या. चाल तिकडे जाऊन पाहू आपण. बरं चाल जाऊन पाहू आपण तिकडं. बाप्पा आले का इकडे? चांगलंच चालू वाटते. आज तर साथतेच आपलं चांगलं. भुजाराचे डबलच पैसे करून देऊ असता. पूर्वी सगळ्या जणांची पार्टी जिंकते. चालतो बस फक्त आता. अरे या बसा या ना, बसा खेळायला बसा. या तुम्ही बसा. सर दगडे भाऊ बसू आपण दोघे. अरे सरकार तुम्ही बरोबर, आम्ही का पत्त्यावर बसू काय? सरकार बरोबर. चला रे सांगा भीतीने खेळता तुम्ही. झाला सांगा. आम्ही काय बा जास्त नाही, 5-5 रुपयाने खेळू. चला टाका दोघांची 10 रुपये टाका लवकर. अरे बापरे, हे तर जास्तच बुरवायला वाटते. आज तर गेले हारूनच जा लागते भाऊ, नाही तर जमतच नाही का. अबे दगड्या तू चुपचाप राहिले, मार खाऊ घालशील. द्या चला काय धाव चालू लवकर. अबे होय पोट्टी, माझ्या घरात खेळत आहे तुम्ही, पण मला कट्टा लागेल त्याचा. हे पोरा कट्टा काढतो आपल्या घरात खेळत आहे. हो रे बा, आपल्याला कट्टा लागेल आता. मग बाबा बोलले
अभिले का दगड्या भाऊ काय 10-10 रुपयानं 5-5 रुपयानं खेळा लागलो त्यांनी कट्टा मागताय. हो जाऊ दे तिकडे बघायला आपण काय खेळूच नाही. तर कट्टा पट्टा द्यायला पुरवते का. याचा बाप तिकडे मोठ्या देवयातून हारून आला इकडून कट्टा घेऊन तिकडे खेळायला पाहिजे त्याचा बाप. पहिले काय तसाच काही विषय होणार. आपण आला की चालू केल्यानं त्यानं. आपण दुसऱ्याकडे जाऊन बसू चाल. काउंटर पोट्टे दम नाही खेळायचं आमच्या चला खेळा लवकर. दमच्या गोष्टी करू राहिला का आता. बापाला पहिले कट्टा गिट्टा बंद करणं म्हणा. तिकडे हारून येतं इकडे आम्हाला पैसे मागतो म्हणा. मग माझ्या घरात खेळता तुम्ही कट्टा नाही लागन का म्हणले. मग चाल ना बे बाहेर खेळून तिकडे चाल ना तू. तू इस्त फाटते बाहेर खेळायचं. हो ना घर में तो कोई भी चूहा शेर बन जाता है. हे काय बोलू राहिले रे तुम्ही. बाहेर खेळून असं खेळून तसं खेळून. तुम्हाला काय माझ्या कुठं बोलवायला आलता. तुम्ही आली आणि त्याच्यातनी कट्टा द्यायचं तर बघावर येते लेखाची फाटते तुमची कट्टा द्यायला. जाऊ दे बा झिंगे आपणच चालला जाऊ इथून. आपणच आलेले करायचे बरोबरच आहे. अगं बसारी बाई आपल्या टेम्पे चांगलेच का निघायची कर आपली पोळ्याची. बरं चाल चाल सांग मग आता कुठे जायला खेळाली. आता कुठं चालतं आता तर आपल्या लाईटीच आहेच नाही. सब मोठ्याच चालू आहे तिकडे. थांब मला फोन आला एका सोबत्याचा त्याला विचारून पाहिजे आहे का. हॅलो तिकडे चालू आहे का रे. हॅलो हॅलो आवाज येत नाही का दिले. जाऊ दे ठेवले का फोन जाऊ दे गोबी. अगं का झिंगे आपलाच नाही सिंदलिंदर आहे का बी. ते लिहिले का आवाज नाही चालला फोनवर. फोन आले का आपलं काही साधाच नाही लागलं कुठं. जाऊ दे सगळ्या बोजाराच्या पैशाने मस्त उद्या रविवार आहे. रविवारची करच निपटून टाकू आपण चांगली. 2 किलो घेऊन येऊन 4-5 जण आपण सगळं मिळून खाऊन टाकू. हो मग करायचं का तसं जाऊ दे. नाही जुळव्यात हारलो गिरलो तर काय करता आपण. तसंच करून टाकू मस्त तिकडे चाललं जाऊ जंगलात. 2 किलोचा कोंबडा कांबळा घेऊन खाऊन टाकू. घरच्या भाकरी घेऊन जाऊ. थांब आता काड्या येते इथंच बोलवते तिला काड्याली. आणि आपण तिचा बोजारा भाऊ काय होते काय नाही. आले का हात नाव घेता आला ती. काड्या बोजारा किती झाला बी. काही नाही 5-6 घरं मागतली झाल्या 50 रुपये. काऊन बे तुला बरोबर फिरता नाही आलं का तिकडं. पोट्टेले का 2-2, 300-300 रुपये छातीन. त्या भरोशावर आम्ही उद्या 2 कोंबडीचा प्लॅन केला. त्यातनी माझ्या बहिणी इकडे असा करायला लागला. अबे मजाक करता. मजाक तुला वाटलं तर 50 सांगून आपण बाकीचे खिशात टाकू बा. सांग मग किती झाला आता. तसा आता 98 रुपये झाला आणि 2 चॉकलेट झाले. त्यामुळे बिना आता चॉकलेट देते का पण. जमाना आता इथं पैशाच चालू राहिला. सगळं काही पैसे नव्हते. आता चॉकलेट देणं बंद करायला पाहिजे होते. आता तू लोकाली काय सांगतं दिली मला चॉकलेट जाऊ दे. बरं ते 98 रुपये देईन हे 24 रुपये आपले. असा बरोबर आपला 122 रुपयात आता उद्याचा प्लॅन करून टाकू आपण करीचा रविवारचा. हो ते झॅमेले सांगतो आता. झॅमे इथून आला नाही वाटते. झॅमे तिकडे मस्त स्वतःचा बैल घेऊन हिंडा लागला ते. हो का बापरे पार्टी बदलली वाटते त्याने आपल्याकडून. तिला त्याच्या बाप्पानं पाठवलं फिर बा मी पत्त्यात हारलो आता 50-100 आणून देतो मला कुठून निघून. बाप्पा आले का त्याच्या बापाची कमाल म्हणावी. जाऊ द्या 24 मध्ये त्याचा काहीतरी हकदार आहे तर तिला घेऊन टाकू आपण उद्या. झाला मग उद्याचा आता प्लॅन. 2 किलोचा कोंबड्या घेऊन टाकू एक. मस्त खात राहून विषय संपवून टाकू. भाकरी आपापल्या घरून घे जा. हो ठीक आहे हो.